आज पाण्याची घरात पळापळ चालू होती, कारण आज मी चुलीवर व्हेज बिर्याणी केलती. तर रामकृष्णारी मंडळी सकाळीच लवकर देवपूजा करायला सुरुवात केली, कारण शनिवार असल्यामुळे घरात मारुतीरायांची पूजा करायची होती. त्यासाठी आधी पाट पुसून घेऊन त्यावर लाल कापड हातरून घेतलं आणि मारुतीरायांची पूजा करून घेतली. मग सगळी पूजा झाल्यावर हनुमान चालीसा पठण केलं. त्यात पण्याची सकाळ शाळा असल्यामुळे पण्या राहिलेला अभ्यास पूर्ण करून शाळेला गेला. सकाळीच लवकर चावीला पाणी आलतं. मग काकीन गंज आणि फिल्टर भरून घेऊन मम्मीन चुलीवर सगळं जेवण करून घेतलं आणि चुलीला पोतिरा मारायसाठी मम्मीन चुलीजवळचं सगळं साहित्य एका साईडला ठेवून टपात माती घेऊन त्यात पाणी घातलं आणि भिंतीला पोतिरा मारून चुलीला पिन पोतिरा मारून घेतला. मग सगळं झाल्यावर मम्मीन चुलीला हळद कुंकू लावून भिंतीवर स्वास्तिक काढून घेतलं. तेवढ्या सकाळी शाळा असल्यामुळे घरात पण्याची एंट्री झाली आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे पण्यानं मज्जा करायला चालू केली. मग रात्री घरात व्हेज बिर्याणी करायची होती, कारण 31 डिसेंबरला आपला एकादशीचा उपवास होता. त्यासाठी आजच नियोजन घातलेलं. आधी चुलीला जाळ लावून पाणी गरम करून भात शिजवून घेतला आणि सगळ्या भाज्या चिरून झाल्यावर दुसरं भांड चुलीवर ठेवून त्यात तेल घालून सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या. मग बिर्याणीसाठी भात, भाजी, तेलात भाजलेला कांदा, पनीर, हळद घातलेला भात आणि कोथिंबीर घेऊन दुसऱ्या भांड्यात सगळ्याच व्यवस्थित कप्प लावून घेतलं आणि थोड्या वेळान उलातण्यान सगळा भात मिक्स करून बिर्याणी तयार करून घेतली. मग बिर्याणी तयार झाल्यावर ताटात घेऊन खाऊन घेतली. बिर्याणी तर भारीच झालती आणि गावाकडची चव बिर्याणीला आलती. तुम्ही पण अशी चुलीवरची बिर्याणी खाली काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.